ॲड संतोष माळविंकरांच्या बाबतीत जो हद्दपारीचा आदेश काढण्यात आलेला होता तो अतिशय चुकीचा आहे. कारण माळवीकर साहेबांनी गेल्या 2-3 वर्षामध्ये किंवा त्याही अगोदरपासून जी काय तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केलेली आहेत, या सर्व आंदोलनामध्ये एक सर्वसामान्य नागरिक हा या सगळ्या आंदोलनाच्या मध्यभागी आहेत. मी गेले अनेक वर्ष बघतोय तालुक्यामधल्या अनेक आंदोलनातून सर्वसामान्य लोकांना ज्यांची दखल घेतली जात नाही अशा लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. विशेषतः एव्हीच्या संदर्भामध्ये त्यांच्या सारख्या लोकांच्या प्रयत्नामुळेच अतिशय घातक असणारी एव्हीएच कंपनी आपल्या तालुक्यातून आपल्याला हद्दपार करण्यात यश मिळवलेले आहे. तसंच या एस.टी डेपो संदर्भातल्या आंदोलनात त्यांनी केलेल्या आंदोलनामुळेच नंतरच्या काळामध्ये डेपोनं विद्यार्थ्यांसाठी पुरेशा प्रमाणात एस.टीची सोय केली. त्याच्या अगोदर जवळजवळ 5 वाजता शाळा सुटलेले विद्यार्थी 7:30 वाजेपर्यंत स्टँडवर असायचे. पण माळवीकर साहेबांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनामुळे नंतरच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या घरी 6 पूर्वी पोहोचणं शक्य झालं. आणि अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणसाचा आवाज बनून लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करणाऱ्या माळवीकर साहेबांच्या संदर्भातला हा काय हद्दपारीचा आदेश आहे तो अन्यायकारक ठरेल. आणि म्हणूनच मी सरकारला आवाहन करतो, साहेबांना आवाहन करतो की त्यांनी हा जो आदेश आहे तो तात्काळ रद्द करावा आणि सर्वसामान्य माणसांना दिलासा द्यावा.